नमस्कार, आई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 59 गट आहे आणि 59 गटामध्ये दादर गट येतो. या दादर गटातून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रल्हाद पाटील, भारतीय जनता पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार वैकुंठ पाटील हे रिंगणात होते. वैकुंठ शेठ पाटील यांनी पहिल्या फेरीमध्ये 1393 मते मिळाली, तर प्रल्हाद पाटील यांना 462 मते मिळाली आणि नोटाला 59 मते मिळाली. दहाव्या फेरीचा विचार केला तर वैकुंठ पाटील यांना 5687 आणि प्रल्हाद पाटील यांना 2238 मते मिळाली आणि नोटाला 164. म्हणजे पहिल्या फेरीपासून 10व्या फेरीपर्यंत वैकुंठ पाटील यांनी एक पकड बनवून ठेवली आणि 8340 मतांची आघाडी घेऊन बहुमताने विजयी झाले. या विजयाचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहिला तर वैकुंठ पाटील यांनी दादर गटाची बांधणी करायला सुरुवात केली आणि ही बांधणी करत असताना प्रथमतः या विभागामध्ये होणारी हमरापूर विभाग प्रीमियर लीग सर्वात मोठी प्रीमियर लीग आहे. त्या प्रीमियर लीगचे पुरस्कर्ते झाले आणि सर्व युवा वर्गाला त्यांनी एकत्र केले. तदनंतर 40+ हमरापूर विभाग प्रीमियर लीग ही देखील मोठी लीग आहे. या लीगमध्ये देखील ते पुरस्कर्ते झाले आणि इथून देखील त्यांनी एकत्र करण्याचं काम केलं आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पाटील यांनी या गटामध्ये जी गावं आहेत, मग रावे असेल, दादर असेल, तांबडशेत असेल, हमरापूर असेल, सोनखार असेल, कुर्नुली असेल, अशा गावांमध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम देखील केले आणि महिलांना एकत्रित करण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर वैकुंठ पाटील यांनी गावोगावी विकास कामं देखील या मागच्या 2 वर्षामध्ये केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बहुचर्चित चेहरा देखील समोर आला आणि म्हणून वैकुंठ शेठ पाटील या निवडणुकीमध्ये निवडून आले.